छात्रों की गुंजला वंदे मातरमनं उत्तर दिलं जाते। आपण परत एकदा निलेशकडे जाऊयात। ते आता पुण्यात भाजपचा जिथे वंदे मातरम कार्यक्रम होतोय तिथून आपल्या सोबत आहेत। निलेश, साधारण आता किती तरुण आणि कार्यकर्ते जमलेले आहेत भाजपचे या कार्यक्रमासाठी आणि सुरुवात कार्यक्रमाची नेमकी कशी होणार आहे? खरं तर या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती राष्ट्रगीत आणि वंदे मातरम म्हणूनच होणार आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं तर अनेक तरुण जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यांना एक मेसेज देण्यात आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी आता कार्यक्रमाला येताय, नेमकं कार्यक्रमाचं काय असणार, तुम्हाला काय मेसेज देण्यात आलेला आहे? आम्ही सर्व युवक पुणे शहरातले आज संपूर्ण वंदे मातरम म्हणण्यासाठी आज पुणे विद्यापीठामध्ये उपस्थित राहिलो आहोत। तुम्ही जसं बघत असाल तसं तुमच्या मागे हजारो युवक इथे जमलेले आहेत आणि अजूनही पूर्ण शहरामधले युवक प्रश्न असा उपस्थित होतो की राहुल छात्र कार्यक्रम आहे तो तिकडं जातो, इकडं भाजपचा जे कृती समिती आहे वंदे मातरम त्यांचा या ठिकाणी कार्यक्रम केला जातो। मग कुठेतरी काँग्रेसच्या कार्यक्रमाला प्रतिउत्तराचा प्रयत्न आहे का? नाही, हा कोणत्या पक्षाचा कार्यक्रम नाहीये। युवाची आवाज म्हणजे पूर्ण तर काही तरुण हे आता भाजपचा जिथे कार्यक्रम होतोय वंदे मातरम त्या दिशेने निघालेले आहेत। त्यांच्या मनात नेमकं काय, त्यांची काय भूमिका आहे ती आता आपण ऐकलेली आहे। तर दोन दृश्य आपण बघतोय। जेव्हा राहुल गांधी यांचं पुण्यात आगमन झालं तेव्हा काही काँग्रेस नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं। महात्मा फुले यांची एक प्रतिमा सुद्धा राहुल गांधी यांना देण्यात आलेली आहे। पुण्यात काँग्रेसचा छात्रों की गुंज हा कार्यक्रम होतोय, तर दुसरीकडे त्याच भागात म्हणजे पुणे विद्यापीठ परिसरात भाजपचा वंदे मातरम हा कार्यक्रम होतोय। म्हणजे छात्रों की गुंजला वंदे मातरमनं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय। काही दिवसांपूर्वीच 15 ऑगस्ट या दिवशी वंदे मातरम संदर्भात सोनिया गांधी यांच्यावर भाजपने काही आरोप केलेले होते। पूर्ण वंदे मातरमला काँग्रेसचा सोनिया गांधींचा विरोध आहे असा सातत्याने आरोप भाजपकडून केला जात होता आणि त्यानंतर जाणीवपूर्वक आता काँग्रेसच्या या कार्यक्रमाला उत्तर देण्यासाठी वंदे मातरम या कार्यक्रमाचं आयोजन भाजपकडून करण्यात आलेलं आहे। ज्या हॉटेलमध्ये आता राहुल गांधी हे मुक्कामी आहेत आणि तिथून ते कार्यक्रमस्थळी रवाना होणार आहेत, तिथून आपले प्रतिनिधी कैलास पुरी आपल्या सोबत आहेत। कैलास, साधारण किती वेळ राहुल गांधींना कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी काय हालचाल बघायला मिळते? काही वेळापूर्वीच इथं पोलिसांची हालचाल जी आहे ती पाहायला मिळत आहे। जवळपास 2 तासाहून अधिक काळ झालं राहुल गांधी या हॉटेलमध्ये आलेले आहेत। त्यांनी स्थानिक नेत्यांशी त्याचबरोबर राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी या ठिकाणी बैठकही घेतलेली आहे। आता उत्सुकता जी आहे ते राहुल गांधी कार्यक्रमामध्ये नेमकं काय बोलणार त्याकडे आहे। मात्र त्यापूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते जमा झालेले आहेत। अगदी काही अंतरावरच छात्रों की गुंज हा राहुल गांधी यांचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे वेळ जो आहे तो कमी लागणार आहे कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी। त्यामुळे अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये राहुल गांधी इथून कार्यक्रम स्थळी निघतील अशी सध्याची स्थिती आहे। पोलिसांनी या ठिकाणी जे नागरिक आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांना बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे। पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे। एकूणच राहुल गांधी 2 तासाहून अधिक काळ झालं या ठिकाणी हॉटेलमध्ये आहेत, नेत्यांशी चर्चा केलेली आहे आणि अगदी काही वेळामध्ये राहुल गांधी जे आहेत ते कार्यक्रमस्थळी जे आहेत ते रवाना होणार आहेत। नेमकं राहुल गांधी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते हॉटेलमध्ये सुद्धा जमा झालेले आहेत, हॉटेल परिसरामध्ये सुद्धा जमा झालेले आहेत। राहुल गांधी यांची एक झलक मिळावी यासाठी हे कार्यकर्ते जे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी थांबलेले आहेत। आता लवकरच राहुल गांधी जे आहेत ते कार्यक्रमस्थळी रवाना होणार आहेत। बरोबर, आणि आपल्याला बघायचं की किती वेळात ते निघतात। पण आता जिथे हा कार्यक्रम होतोय त्या भागातून आपले प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आता छात्रों की गुंज या कार्यक्रमाची तयारी तर अर्थात पूर्ण झालेली आहे आणि आता नेमकं कोण कोण तिथे उपस्थित आहे? चंद्रकांत, आता इथं जे राहिलेले VIP मंडळी आहेत जे हॉटेलवर राहुल गांधींच्या भेटीसाठी थांबली होती ते एक एक करून आता VIP गेटमधून यायला सुरू झालेले आहे आणि काही जी मुलं आहेत शाळेतली बघा, सगळ्या शाळकरी मुली इथून आता बसेसमधून बसून जे आणलं जाते त्यांना प्रत्येकाच्या हातात राहुल गांधीचं मास्क आहे। म्हणजे काँग्रेसने या छात्रों की गुंज या प्रोग्रामसाठी तयारी किती केली आहे अगदी स्पष्ट आहे। शाळेतल्या त्यांच्या टीचर त्यांना एका लाईनीत घेऊन जाताना दिसत आहे। म्हणजे काँग्रेसने जे भाजपने जो आरोप केला आहे
मुलं अगदी बसेस भरून भरून आणलंय. ते इकडं म्हणजे सगळ्या बस भरून इकडं रिकाम्या होतात. सगळ्या विद्यार्थिनी कुठल्या कॉलेजच्या आहेत, कुठल्या शाळेच्या आहेत, ही सगळी मंडळी राहुल गांधींच्या प्रोग्रामच्या ठिकाणी जाताना दिसतंय. 3 गेट आहेत, एक महिला गेट, एक ओपन एंट्री, तिकडनं मग ते सगळी यूथ, यंगस्टर, जैन सगळी मंडळी आणि एक VIP गेट, असे 3 गेट 3 वेगवेगळ्या ठिकाणी ही सगळी गर्दी खचाखच ग्राउंड भरताना दिसते. आणि त्यामुळं आता ग्राउंड भरलेलं आहे आणि तिथं अगदी रॅपर मंडळी तिथल्या तरुणाईची जमलेली आहे ते मंडपामध्ये, स्टेजच्या आजूबाजूला. त्यांना अगदी ज्याला आपण वातावरण निर्मिती म्हणू ते सगळं आतमध्ये सुरू आहे. सगळेजण वाट बघतात राहुल गांधींची. राहुल गांधी कधी येतात. साधारण सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी 15 मिनिटामध्ये ती हॉटेलवरून निघतील आणि हॉटेल इथून बाजूलाच आहे, फार नाही, म्हणजे अगदी 50-100 मीटरच्या अंतरावरती हॉटेल आहे. इथं आल्यानंतर ते राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार करतील आणि डायरेक्ट स्टेजवर एंट्री मारतील आणि त्यानंतर होईल छात्रो की गूंज. हे बघा, ही सगळे ऐकण्यासाठी हे सगळे विद्यार्थी सगळे घोषणा देऊन येतात. आपल्याला माहिती आहे पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे म्हणून सावित्रीबाई फुले विद्यापीठ ही सगळी मंडळी आणि तिकडे भाजप त्याच विद्यापीठात राहुल गांधींच्या या प्रोग्रामला प्रत्युत्तर म्हणून सामूहिक वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. एकूणच दोन्ही बाजूनी अगदी जोरशोर तयारी सुरू आहे. काँग्रेसनी प्रचंड गर्दी इथं जमा केलेली आहे, अगदी राज्यभरातून, विविध शाळा कॉलेजातून. म्हणजे सुरुवातीला वाटलं होतं गर्दी होईल की नाही, पण प्रचंड गर्दी झालेली आहे. महिलांचा भरणा जास्त आहे. आवर्जून ठरून महिला आणल्या गेल्यात, इकडे विद्यार्थिनी आणल्या गेल्यात. तीच ही गर्दी आपल्याला तर रस्त्यावर बघायला मिळते. आतमध्ये कदाचित जागा नाही मिळाली तर बाहेर स्टेजवर स्क्रीन लावलेत आजूबाजूला, तिकडेही सगळी रस्त्यावर बघा. चंद्रकांत, या कार्यक्रमासंदर्भात आणखी माहिती आम्हाला तुमच्याकडून घ्यायची आहे, पण तोपर्यंत एक अपडेट आहे आणि काही प्रतिक्रिया ज्या प्रेक्षकांपर्यंत आधी आम्ही पोहोचवतो आणि त्यानंतर पुन्हा तुमच्याकडे येतो. तुम्ही सोबत राहा. राहुल गांधींच्या छात्रो की गूंज या कार्यक्रमासाठी खासदार प्रणिती शिंदेंसह अनेक महिला कार्यकर्ते आणि विद्यार्थी पुण्यात दाखल झालेत. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांनी. पाहूयात. इथं प्रत्येक नेते आपापल्या गावावर कार्यकर्ते घेऊन यायला सुरुवात झालेली आहे. हे सगळे सोलापूरचे मंडळी आहे. हे बघा, सगळे प्रणितीताई शिंदेचे आपापल्या शक्ती. तुम्ही सगळे तुम्हाला दिसत आहे की ॲटमॉस्फिअर, वातावरण एकदम चार्ज आहे, इलेक्ट्रिफाईंग आहे. आमच्या सोलापूरच्या लेकी पण या ठिकाणी आल्यात आणि आम्ही आता वाट पाहतोय की कधी राहुलजी स्टेजवर येतील आणि धूम मचाव. सगळे आमची हे आमच्या भगिनी, आमच्या मुली आल्यात, ताई विजय नेतृत्वाखाली सगळे आल्यात. खासदार प्रणिती शिंदे यांच्या 500 विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. सर्व कॉलेजचे बघून प्रणितीताई सोलापूरचे खासदार आहेत. आपल्याला माहिती आहे सुकुमार शिंदेच्या कन्या. इथं वातावरण निर्मिती करण्यासाठी, एका अर्थाने शक्ती प्रदान करण्यासाठी हे सगळे सोलापूरच्या महिला मुलींना घेऊन इकडे आलेले आहेत. जर्नलिस्ट विकी कांबळे सह चनन फुंदे, मीडिया, पुणे.